शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे रागिणीच्या हातामधील एक 20 वर्षापूर्वीचा लिफाफा, बंद लिफाफा खूप मोठ्या भूतकाळाचा आता रहस्यमय करणार आहे पर्दाफाश. इकडे आता रागिणीच्या स्वतः राजा काका तो बंद लिफाफा पाहत रागिणीचा डाव उधळून लावणार आहेत आणि खूप मोठ्या रहस्य भेद होणार आहे. बंद लिफाफ्यामधील गुपित पाहताना भूमीच्या पायाखालची जमीन हादरणार आहे आणि हेच ते गुपित जे गुपित लपवण्यासाठी रागिणी जीवाचा आटापिटा करते आहे. आणि आता इकडे आकाशला संपवून भूमीला सुद्धा वैकुंठाची वाट दाखवायला निघालेली आहे. पण ज्या वैकुंठाची वाट भूमीला दाखवायला निघालेली असते रागिणी, त्याच भूमीला स्वतःच वैकुंठाची वाट धरणारा तो लिफाफा लावणार असतो. असं लिफाफ्यामधील बंद गुपित आता सगळ्यांच्या समोर येताच रागिणी हादरते. रागिणीच काय पण सगळं महाजन आणि पटवर्धन कुटुंब सुद्धा हादरतं जेव्हा राजा काका स्वतः तो लिफाफा आणून भूमीच्या हातात देतात. इकडे भूमी आपल्या रूममध्ये येते. त्याच वेळेला रघु काका त्या रूममध्ये पोहोचतात आणि आता रघु काका रूममध्ये पोहोचत भूमीसमोर हात जोडत म्हणतात, मालकीणबाई, तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे. आजसुद्धा मी आकाशबाबांच्या म्हणजेच तुमच्या रूममध्ये यासाठी आलो होतो की मी सगळं सत्य तुम्हाला सांगू शकेन. पण त्याच वेळेला लाईट्स ऑफ झाल्यामुळे आकाशबाबा पॅनिक झाले आणि मला तिथून जावं लागलं. पण आत्ता माझी एकच विनंती आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका, मला माफ करू नका किंवा मी निर्दोष आहे असं सुद्धा मानू नका. फक्त एकच विनंती आहे की माझ्या रूममध्ये असलेला जे माझं एक कागदाचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे कागद आहेत. तुम्ही त्या रूममध्ये जा, ते कागद सगळे बघा. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आकाशबाबांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे आणि या सगळ्यातून तुम्हीच आकाशबाबांची सुखरूप सुटका करू शकता. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका. पण मला रूममधून असंच बाहेर काढण्यात आलं, मला माझ्या रूममध्ये पुन्हा जाताच आलं नाही. त्यामुळे तुम्ही एकदा रूममध्ये जा आणि ते सगळं चेक करा. असं म्हणत रघु काका भूमीला खूप मोठा इशारा देतात. आता रघु काकांनी भूमीला इशारा देताच रागिणी लपून छपून सगळं ऐकत असते. रघु काकांनी भूमीला विनंती करताच रागिणी ताबडतोब आता तो लिफाफा स्वतःच्याच ताब्यात घेण्याचा विचार करते. रघु काकांची आता कळकळीची विनंती ऐकून भूमी आता त्या लिफाफ्यासाठी रूममध्ये जाणार. तर इकडे तोपर्यंत बोलण्यात तिला गुंतवून ठेवत इकडे रागिणी रूमपर्यंत पोहोचलेली असते. तोपर्यंत रागिणी आता मात्र भूमीला सगळा शह आणि मात देण्यासाठी पौर्णिमाला सांगते, पौर्णिमा, हे बघ, आपल्या हातात खूप मोठं घबाड सापडलंय. पौर्णिमा म्हणते, आता आई काय? याच्यावरती रागिणी म्हणते, रघु ज्या कारणासाठी भूमीला भेटत होता तेच कारण माझ्या हातात आले. यावरती आता पौर्णिमाला काहीच खुलासा होत नाही. पण जो लिफाफा किंवा जे कागदपत्र रागिणीच्या हातात आलेले असतात ते 20 वर्षापूर्वीचे असतात. 20 वर्षापूर्वीच रागिणीच्या वडिलांनी आणि रागिणीचे वडील आणि आकाशचे वडील या दोघांनी म्हणजे बाप आणि लेकांनी मिळून एक महत्त्वाचे कागदपत्र तयार केलेले असतात ज्याच्यामध्ये रागिणीच्या विरुद्ध पुरावा असतो. पण घरातलीच गोष्ट घरातच राहावी यासाठी त्याचा गाजावाजा न करता फक्त रागिणीला तिच्या वडिलांनी घरातून लग्न करून पाठवून दिलेलं असतं. कोणत्याही प्रकारचा रागिणीच्या महाजन परिवारावरती किंवा महाजनांच्या प्रॉपर्टीवरती हिस्सा राहणार नाही असं लिहिलेलं असतं. आणि बरेचसे कागदपत्र ज्याच्यामध्ये रागिणीसोबत असं का वागण्यात आलेलं आहे, रागिणीला प्रॉपर्टीमधून बेदखल का करण्यात आलेलं आहे, या सगळ्याचा मोठा खुलासा केलेला असतो. आता मात्र रागिणीच्या हातात ते पेपर लागल्यावरती रागिणी म्हणते, याच पेपरमुळे माझं आयुष्य बर्बाद झालं. बाबांनी दादाकडे दिले, दादानी ते आता आकाशकडे पोहोचवण्यासाठी या रघुच्या ताब्यात ठेवले होते. पण आकाश त्याआधीच वेडा झाल्यामुळे मला ह्या घरात प्रवेश मिळाला. नाहीतर जर ते पेपर आकाशच्या हातात लागले असते तर कदाचित या घरात मला प्रवेश नसता, कदाचित गावालाच खितपत पडावं लागलं असतं. पण रघुला मी माझी आयुष्यभराची मेहनत बरी वाया घालवून देईन. ते पेपर कुणाच्याही हाताला लागणार नाहीत. रघुने ते पेपर भूमीला घ्यायला सांगितले होते, पण मी बरी ते पेपर भूमीच्या हातात लागून देईल. भूमीच्या हातामध्ये ते पेपर लागणारच नाहीत. त्याच्यावरती आता पौर्णिमा म्हणते, मग तुम्ही आता ह्या पेपरचं करणार तरी काय आहात? रागिणी म्हणते, ते माझं मी नंतर बघेन. तुला जे काम सांगितलेलं ते तू केलंस का? हे बघ, या पेपरवरती तुला भूमीच्या सह्या घ्यायला सांगितल्यात ना, या पेपरवरती तू भूमीच्या सह्या काहीही करून घे. मग माझ्याकडे जे 20 वर्षापूर्वीचा लिफाफा आहे ना, त्याच्यामधलं भयानक सत्याचा एक अध्याय पुरा होईल. पौर्णिमाला खरंच काही कळत नसतं. म्हणजे पौर्णिमा असते पण मूर्ख आणि तिला रागिणी जे काही बोलते त्याचं काही मागमूसच लागत नसतो. त्यावरती पौर्णिमा म्हणते, आई, पण हे पेपर मी सह्या घेतल्या हे कळणार नाही का? रागिणी म्हणते, हे बघ, कुणी सह्या घेतल्यात काय नाही ते महत्त्वाचं. तू हे पेपर नीट बघून घे.
हे पेपर सही करून घ्यायचे आहेत आणि हे दुसरे पेपर 20 वर्षापूर्वीचे आहेत. आता 20 वर्षापूर्वीचे पेपर पौर्णिमाच्या हातात येतात. पौर्णिमाला पण धक्का बसतो, कारण रागिणीला महाजन परिवारातून किंवा महाजनांच्या प्रॉपर्टीतून बेदखल का केलं याचा भयानक पुरावा त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये असलेले फोटो, त्याच्यामध्ये असलेले लिखाणाचे कागद, या सगळ्यामुळे रागिणी किती कटकारस्थानी बाई आहे हे पौर्णिमाला आत्तापर्यंत माहितीच नसतं. आपण यांना हलक्यात घेतोय की आपल्याच लेवलच्या कटकारस्थानी आहेत, पण आपण 0% या 200% कटकारस्थानी आहेत हे पौर्णिमाच्या लक्षात येतं. आणि याच कारणासाठी यांच्याच वडिलांनी, यांच्याच भावांनी यांना महाजनाच्या प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं. पण आकाशला वेड करत ही बाई या घरात प्रवेश मिळवला आहे आणि आत्ता ही प्रॉपर्टी तिला हातातून जाऊ द्यायची नाही आहे. हे मात्र पौर्णिमाला समजल्यावरती पौर्णिमा रागिणीला जरा घाबरतेच. म्हणजे ही बाई कधी काय करेल काही सांगताच येत नाही आहे. स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या भावाला आणि स्वतःच्या आईला, स्वतःच्याच आता भाच्याला इतका त्रास देणारी ही कपटी बाई, मी तर हिची रक्ताची कोणीच लागत नाही. खरंच ही भयानक आहे. भूमिताईच्या सह्या घेणं हे पण मला कदाचित महागात पडू शकतं, असं आता इकडे पौर्णिमाला वाटत असतं. त्याच वेळेला रागिणीचं बोलणं लपून छपून राजा काकांनी ऐकलेलं असतं. आणि कसले पेपर आहेत जेवढे हे पौर्णिमाला सांगितले जात आहेत याबद्दल राजा काकांना आता उत्सुकता असते आणि रागिणीची भांडेफोड होण्याची वेळ आलेली असते. मग मात्र ज्या वेळेला आपला प्लॅन ॲक्च्युलीमध्ये वर्कआउट करण्यासाठी रागिणी ते पेपर घेऊन लॉकरला ठेवायला निघत असते, तेव्हा तिच्या हातातच असलेले पेपर आता मात्र ऐन वेळेला आलेल्या भूमीच्या समोर येतात. रागिणी थोडीशी हादरते. भूमी म्हणते, आत्या कसले हे पेपर? यावरती आता मात्र रागिणी गडबडते, पण भूमीने बरोबर रागिणीला अचूक पकडलेली असते आणि भूमी म्हणते, आत्या मला ते पेपर पाहायचे आहेत. यावरती रागिणी म्हणते, भूमी तू काय माझ्यावरती पाळत ठेवून आहेस? यावरती राजा काकांची एंट्री होते. राजा काका म्हणतात, रागिणी ते पेपर आमच्या हातात दे. रागिणी म्हणते, तुमचं काय आहे नवीन? आता मात्र 20 वर्षापूर्वीचा बंद लिफाफा जो रघुने भूमीसाठी ठेवलेला असतो तो लिफाफा रागिणीने घेऊन गेला. याचा सगळ्याचा मागुमूस आता मात्र भूमीला लागलेला असतो. भूमी म्हणते, आत्या ते पेपर रघु काकांनी मला घ्यायला सांगितलेले, तुम्ही गुपचूप जाऊन ते पेपर आणायचं कामच काय? असं त्या पेपरमध्ये आहे तरी काय? राजा काका म्हणतात, मी सांगतो भूमी काय आहे ते. महाजनांच्या प्रॉपर्टीमधून रागिणीला बेदखल केलेला आहे आणि त्याचेच ते पेपर आहेत, असं म्हणत राजा काकांनी केलेला खुलासा खूप भयानक असतो आणि रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते. यांना कसं कळलं? पण राजा काकांनी रात्रीतच ते पेपर पाहून भूमीला डिटेल माहिती देऊन आता भूमीसमोर सत्य आलेलं असतं की रघु काकांचे पेपर हे आत्यांनीच चोरलेत. आता सत्य समोर आल्यावर ती भूमी जशी अभिजित विरुद्ध ॲक्शन घेतली तीच ॲक्शन आता रागिणीच्या विरुद्ध घ्यायचा विचार करत असताना तिकडे आजी आणि बाकी सगळे पण येतात. आता सगळ्यांच्या समोर 20 वर्षाचा बंद लिफाफ्याचं सत्य उलगडणार असतं आणि स्वतः राजा काकांनी रागिणीचा डाव उधळून लावलेला असतो. या सगळ्यामध्ये भूमी आता काय ॲक्शन घेणार? अभिजितप्रमाणे रागिणीची पोलिसात रवानगी करून आकाशला ज्या गोष्टींनी किंवा ज्या व्यक्तीने वेडं केलं त्याला कठोर शिक्षा देणार का? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.